स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मोठी आई पल्लवीला विचारते की वकिलांचं काय झालं, वकील मिळाले का चांगले? पल्लवी सांगते की नाही अजून. मोठी आई म्हणते की अरे देवा. पल्लवी, अगं माझ्या ओळखीचे एक चांगले वकील आहेत, आपण जाऊया का त्यांच्याकडे? नाही म्हणजे तुला योग्य वाटलं तरच. घरातल्या कुठल्या दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका असं तुम्हाला आत्ताच सांगितलंयस. पण काय ना पल्लवी, मला तुमच्यासाठी काहीतरी करावंसं वाटतं ग. तेवढंच अपराधीपणाचं ओझं कमी होईल ना, म्हणून मी तुला विचारत होते आणि विनंती करत होते. पल्लवी विचार करू लागते. तिला आठवतं की वकिलांनी शांतनूची केस घेण्यासाठी पूर्णपणे नकार दिलेला असतो. मोठी आई म्हणते की हे बघ, मी फक्त तुझी आणि त्यांची ओळख करून देईल. मी तुम्हाला एवढा त्रास दिला ना, त्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून मला एवढंसं करावंसं वाटतंय. पण तुझा जर माझ्यावर विश्वासच नसेल तर राहू दे बाई, मी नाही पडत यात. पल्लवी मोठ्या आईचं बोलणं पहिल्यांदा इग्नोर परंतु नंतर विचार करायला लागते. पल्लवी विचारते की मोठी आई कुठे असतात ते वकील? मोठी आई म्हणते की सांगते. तर इकडे पल्लवी पोलीस स्टेशनमध्ये शांतनूसाठी डबा घेऊन आलेली असते. ती डायरेक्ट शांतनूकडे जात असते. तेव्हा हवालदार पल्लवीला थांबवतो आणि म्हणतं, ओके मॅडम, कुठे चाललात? डायरेक्ट आतमध्ये जाण्याची परमिशन आहे का तुम्हाला? पल्लवी म्हणते की अहो, मी बायको आहे त्यांची, मी त्यांच्यासाठी घरून डब्बा घेऊन आली आहे. हवालदार म्हणतात की आधी साहेबांची परमिशन घ्या, ते राऊंडअपला गेले, त्यावर तोपर्यंत थोडा वेळ बसा. पल्लवी म्हणते की अहो दादा, भूक लागली असेल त्यांना, खाऊ द्या ना थोडंसं. थोड्यातच इन्स्पेक्टर तिथे येतात आणि विचारतात की काय गडबड आहे? पल्लवी म्हणते की मी शांतनू सूर्यवंशी यांच्यासाठी डबा घेऊन आली आहे, त्यांना भेटण्याची मला फक्त 5 मिनिट परवानगी द्या ना. हवं तर तुम्ही चेक करून घ्या. इन्स्पेक्टर म्हणतात की त्याची काही गरज नाही आहे, पाटील मॅडमला डबा देऊ द्यात. पल्लवी लगेच शांतनूजवळ येते आणि म्हणते की शांतनू, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वजण खूप प्रयत्न करतोय. मोठी आई देखील तिथे आलेली असते. पल्लवी म्हणते की तुम्ही निर्दोष असल्याची घरातल्या सर्वांना खात्री आहे आणि तुम्हाला माहिती आहे आम्हाला वकीलसुद्धा मिळालेत. असं वाटतंय की उद्याच जामीन मिळेल आणि मग तुम्ही परत घरी या. आता मनातले सगळे विचार आणि टेन्शन बाजूला ठेवा आणि 2 घास खाऊन घ्या. पल्लवी शांतनूला घास भरवते परंतु शांतनू त्यासाठी नकार देतो. पल्लवी म्हणते की शांतनू, अहो असं काय करताय, उपाशीच राहणार आहात का? पल्लवी म्हणते की हे चालणार नाही, आपल्याला लढायचं आहे, त्यासाठी तुम्हाला खंबीर व्हावं लागेल. माझ्यासाठी तरी खा 2 घास तरी. शांतनू, तुम्ही जर उपाशी राहिला तर आईंना काय वाटेल? तुम्हीच जर असं खचून गेला तर बघवेल का त्यांना ते? आणि जर त्यांना वाईट वाटलं तर तुम्हाला चालणार आहे? आज त्या शुद्धीवर असत्या तर तुमच्यासाठी लढण्यासाठी त्या सगळ्यात पहिल्यांदा उभ्या असत्या. पल्लवी म्हणत असते, तुम्ही खोट्या आरोपांनी खचून न जाता ठामपणे उभं राहायला हवं, हेच सांगितलं असताना त्यांनीसुद्धा. मग निदान त्यांच्यासाठी तरी खा. आणि मग शांतनू जेवणाचा एक घास खातो, परंतु त्याला खूप त्रास होत असतो. पल्लवी म्हणते की आईंचं नाव सांगितलं म्हणून तुम्ही खाल्लं, मला माहिती आहे की तुमचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. पल्लवी शांतनूला भरवत असते. मोठी आई मनात विचार करत असते की नस मला आता बरोबर सापडली, मी गमावलेलं राज्य हळूहळू का होईना माझ्या हातात येतंय तर. मोठी आई बाहेरच उभी असते. पल्लवी येते. मोठी आई विचारते की काय ग शांतनू, बरं आहे ना? पल्लवी बोलते की हो ठीक आहेत ते. मोठी आई विचारते की काही खाल्लं का त्यांनी? पल्लवी म्हणते की तुम्ही सांगितल्याप्रमाणे दही साखर आणि पोळी खाल्ली आहे. मोठी आई म्हणते की अगं बाई, खरं देवाचीच कृपा हा, म्हणजे मी म्हणून दिलं म्हणून नाही, तर त्याच्या पोटात काहीतरी गेलं म्हणून. हे बघ, त्या साळवी वकील आहेत, त्यांच्याशी बोलले मी, त्या आहेत ऑफिसमध्ये, त्यांच्याशी एकदा बोलून घेतलं तर बरं होईल ना, चल आपण जाऊयात. मोठी आई पल्लवीला विचारते की काय झालं ग? तेव्हा पल्लवी म्हणते की मोठी आई थँक्यू. मोठी आई म्हणते की असं नको म्हणूस, आधीच मी एवढ्या चुका केल्या आहेत की भार वगैरे मानण्याच्या लायकीची सुद्धा मी नाही राहिले. घरातल्यांवर संकट आले म्हणून फक्त मदत करण्याची इच्छा आहे माझी, चल निघूयात. असं म्हणून पल्लवी आणि मोठी आई दोघेही वकिलांकडे जाण्यासाठी निघतात. इकडे विनायक मोठ्या काकांकडे आलेला असतो. मोठे काका विचारतात की कशासाठी आलायस? तेव्हा विनायक म्हणतो की अजून तरी असं काही खास घडलेलं नाहीये, पण ॲज पर माय प्लॅन सगळं व्यवस्थित चाललंय. शांतनू या केसमधून सुटणार नाही याची फुल प्रूफ अरेंजमेंट केली आहे. अरे बाबा, ते सगळं जाऊ दे, पण आई कुठे आहे? आई म्हणजे मी घरात पण बघितलं, कुठं दिसली नाही ती. मोठे काका म्हणतात की तुझ्या आईच्या डोक्यात कधी काय चालू असेल काही सांगता येतंय का? पल्लवीला घेऊन शांतनूसाठी चांगला वकील गाठून देण्यासाठी बाहेर पडली आहे. हे ऐकून विनायकला मात्र शॉक लागतो. तो म्हणतो की काय? विनायक म्हणतो की कशाला नको ते उद्योग करते ही,
कोण वकील? मोठे काका म्हणतात की ए बाबा, ते तर मला काही माहीत नाही. ते तू आणि तुझी आई ठरवून घ्या. बदल्यामध्ये मला भरडू नका. तर इकडे वकील मॅडम मोठ्या आईला म्हणत असतात की सूर्यवंशी मॅडम, तुमच्या मुलाच्या केसबद्दल मी आधीच ऐकलं होतं. त्यात तुम्ही मला फोन करून सांगितलं की मदत हवी आहे. म्हटलं जरा भेटूनच घ्यावं. तुम्ही मला पहिल्यापासून काय काय घडलं ते डिटेलमध्ये सांगा. मोठी आई पल्लवीची ओळख करून देते. ती सांगते की हीच तुम्हाला आता सगळी माहिती देईल. आणि मग पल्लवी घडलेला सर्व प्रकार त्या वकील मॅडमला सांगू लागते. मोठी आई म्हणते की शांतनू असं चुकीचं वागणं शक्यच नाही हो. मला कोणीतरी यामध्ये अडकवलंय. तुम्ही प्लीज आमची केस घ्या आणि आमच्या शांतनूला यातून सोडवा हो. पाहिजे तर मी हात जोडते तुमच्यासमोर. वकील मॅडम म्हणतात की तुम्ही प्लीज हात जोडू नका. पल्लवी म्हणते की मॅडम अहो, आम्ही खरंच खूप अडचणीत आहोत. मोठ्या आईने तुमच्याबद्दल सांगितलं म्हणून खूप अपेक्षेने आली तुमच्याकडे. वकील म्हणतात की अहो, तुम्ही रिक्वेस्ट करण्याची काहीही गरज नाही. एक आई आणि एक पत्नी एवढं तळमळतेने सांगताय म्हटल्यावर तुम्ही खोटं तर अजिबात बोलत नाहीयेत. ही केस घ्यायला तयार आहे. पल्लवीला खूप आनंद होतो. मोठी आई म्हणते की खूप खूप उपकार झाले तुमचे. त्या मनावरचं ओझंच उतरलं बघा. पल्लवी म्हणते की थँक्यू सो मच. वकील मॅडम म्हणतात की अहो, थँक्यू कशाला. शांतनू सूर्यवंशी हे निर्दोष आहे आणि मी नेहमी सत्याच्या बाजूने असते. पल्लवी म्हणते की मॅडम, तरीही आम्ही संकटात असताना तुम्ही आमच्या बाजूने उभा राहिलात, हे खूप आहे आमच्यासाठी. वकील मॅडम म्हणतात की मला आणखी काही माहिती लागेल. त्याची मी प्रश्न विचारते, तुम्ही मला त्याची उत्तरं द्या. मला सांगा, त्या दिवशी शांतनू सूर्यवंशी नक्की किती वाजता बाहेर पडले? आणि मग पल्लवी वकील मॅडमने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देत असते. तर इकडे जेलमध्ये मात्र शांतनू खूप अस्वस्थ असतो. त्याला झालेल्या सर्व गोष्टी आठवत असतात. अशा प्रकारे सोनालीच्या आईने शांतनूला जाब विचारलेला असतो. सोनालीने शांतनूवर आरोप केलेला असतो. सगळ्यांसमोर शांतनूची बदनामी झालेली असते. या सर्व गोष्टी आठवून शांतनू अजून जास्त व्याकुळ झालेला असतो. जेलमध्ये तो इकडे तिकडे चक्रा मारत असतो. त्याच्या डोक्यात फक्त एकच वादळ घुसलेलं असतं. तर इकडे पल्लवी आणि मोठी आई वकील मॅडमला भेटून आलेले असतात. विनायक मात्र त्यांची बाहेर वाटच बघत असतो. पल्लवी विनायकला सांगते की दादा, हो एक आनंदाची बातमी आहे. एक वकील मॅडम आहेत जे आपली केस लढायला तयार झाले आहेत. हे ऐकून विनायकला खरं तर खूप दुःख झालेलं असतं. तो तरीही म्हणतो की ग्रेट न्यूज. अगं म्हणजे हे ऐकून तर डोक्यावरचं टेन्शनच गेलं अगदी. पल्लवी म्हणते की आणि हो, त्या म्हणाल्या की शांतनूंना लवकरात लवकर सोडवतील त्या. विनायक म्हणतो की ग्रेट, मला खरं तर एकदम रिलॅक्स झाल्यासारखं वाटतंय. काय म्हणतो, दिवसभर धावपळ करून तू दमली असशील, तू जाऊन फ्रेश हो. आपण बोलूयात यावर नंतर. पल्लवी म्हणते की हो, पण दादा सॉरी. ती न सांगता अशी परस्पर वकिलांकडे. त्यावर विनायक म्हणताय की अरे इट्स ओके. त्यात काय एवढं, आणि शांतनूला सोडवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. इट्स फाईन, सॉरी कशाला म्हणते, आणि जाऊन सांग सगळ्यांना की वकील मिळालाय आपल्याला. पल्लवी म्हणते की हो आणि लगेचच घरात निघून जाते. विनायक म्हणतो की हे आई, काय चाललंय तुझं? मोठी आई मात्र हसत असते. विनायक म्हणतो की अगं हसतीयस काय? शांतनूला सोडवण्यासाठी वकील का मिळवून दिलास तू? ही अगं मी काय करतोय, तुझं चाललंय काय? अडथळे आणतेस माझ्या कामामध्ये. मोठी आई म्हणते की मी काय करते हे तुझ्या लक्षात येतंय का? विनायक विचारतो की काय? मोठी आई म्हणते की शांतनूला ह्या प्रकरणात अडकवण्याचा तुझा हेतू होता आणि शांतनूला ह्या प्रकरणातून बाहेर काढून घरातल्यांच्या मनात स्थान मिळवणं हा माझा हेतू आहे. आणि मी जे काही करते ना त्याने दोन्ही पण हेतू साध्य होणार आहे. तुला काय वाटलं, आपण तिला वकील दिला नाही तर ती काय वकील शोधून काढणार नाही? अरे ती आकाश पाताळ एक करेल, सगळे पुरावे गोळा करेल, पण ती शांतनूला सोडवून आणणारच. गेल्या वेळी शांतनू खुनाच्या आरोपात अडकला होता, पण पल्लवीने एकटीने धडपड करून त्याला सोडवलं होतं. नायक म्हणतो की अगं आई खरं आहे, पण यावेळी तिची धडपड अजून वाढली असती ना. तू तर आता आयता वकील तिला मिळवून दिलाय म्हटल्यावर शांतनू आता आरामात सुटेल. मोठी आई म्हणते की सुटणार नाही, अडकेल. पण वकिलीनबाई ही पल्लवीसाठी नाही तर माझ्यासाठी काम करणार आहे. शांतनूची तर यातून सुटका होणारच नाही, पण माझी मात्र या वनवासातून नक्कीच सुटका होईल. विनायक, तू तुझ्या आईला अजून ओळखलेलं नाहीये, असं म्हणून मोठी आई तिथून निघून जाते. विनायकला मात्र मोठ्या आईच्या बोलण्यात काहीही तथ्य वाटत नाही. सकाळ झालेली असते. पल्लवी बसल्या बसल्या झोपी गेलेली असते. अचानक तिला जाग येते आणि ती घड्याळ बघते. ती शांतनूला आवाज देण्यासाठी मान वळवते आणि कळतं की शांतनू जेलमध्ये आहे. तिला खूप वाईट वाटत असतं. रूममध्ये शांतनूसोबत घातलेले सर्व क्षण तिला आठवत असतात.
पल्लवी उठते, कपाटातून शांतनूचा शर्ट काढते आणि शर्ट हातात घेऊन खूप रडत असते. पल्लवी म्हणते की तुम्ही माझ्यासोबत नाही आहात ही कल्पनासुद्धा मला सहन होत नाहीये. मी डोळे उघडले आणि तुम्ही माझ्या शेजारी नाही हे पहिल्यांदाच घडतंय. मी प्रेमाने हाक मारण्याची आणि तुमच्यासोबत गप्पा मारण्याची इतकी सवय झाली आहे ना मला. तुमचं प्रेम, तुमची काळजी, तुमचं कौतुक सगळं आठवते मला आणि खूप त्रास होतोय आता. तुमच्याशिवाय नाही जगू शकत शांतनू, मी नाही राहू शकत. मला माहिती आहे की तुम्ही तिकडे खूप त्रासात आहात. मला जर शक्य असतं तर तुमच्याबरोबर राहून तिकडे तुमची काळजी घेतली असती मी. माझं ठरलंय तुम्हाला तिकडून लवकरात लवकर बाहेर काढून तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध करून तुम्हाला लवकरात लवकर घरी घेऊन येणार आहे. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे नायक त्याच्या माणसाला सांगत असतो की आज कोर्टात शांतनूची सुनावणी आहे. त्याला कोर्टात आणलं जाईल. त्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करायची. तेव्हा शांतनूला कोर्टामध्ये आणलं जातं तेव्हा माणसं मोर्चा घेऊन आलेले असतात. ते म्हणत असतात की शांतनू सूर्यवंशीला फाशी झालीच पाहिजे. एक माणूस म्हणतो की 1 नंबरचा हलकट आणि नीच माणूस आहे आणि दगड उचलून शांतनूच्या डोक्यावर मारतो. ते बघून मात्र सर्वजण खूप घाबरतात.